नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी, हसाय ना? हसायलाच पाहिजे, कारण घेऊन आलो परत एकदा आपल्या हक्काचा आपला आवडता कार्यक्रम, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या महाराष्ट्र दौरा. सर, मला विचारायचं कारण सगळे आम्ही तुमच्याबद्दल खूप ऐकत असतो, वाचत असतो की खूप स्ट्रगलमधून इथपर्यंत हा प्रवास आहे. तर त्या स्ट्रगलबद्दल थोडक्यात ऐकायचं की कशी एंट्री झाली तुमची फिल्म इंडस्ट्रीमध्ये. मैं 11वीं पास किया. इन लोग ज़्यादा किया होगा क्योंकि ज़्यादा पैसे नव्हता. तो बाबांना सांगितलं मी नाही करू शकते, पैसे नाही घालायचं तुमचं. तो बोला काय नको कर बस. 2 वर्ष इकडे तिकडे असं तसं काय केलं, जो लफड़े वफड़े जो भी था. उसके बाद में बाबा ने बोला काम करना पड़ेगा. ॲस्ट्रॉलॉजर होतं. तो बोला मी काय करू बाबा, SSC पास आहे, मला काय येत नाही. तो बोलला काय नाही, तू हिरो होणार. हो काय बोला, असं कसं वाटतं. बोला तुझा विनस खूपच स्ट्रॉंग आहे. पण आता मी काय करूँ. आता काय मास मीडिया मास काय कर. तो मैं ट्रैवल एजेंसी ज्वाइन कर लिया. आणि ट्रैवल एजेंसी ज्वाइन करने के बाद रास्ते में किसने मेरे को देख लिया. बोला काय करतात. मी बोला मी ट्रॅव्हल एजंट आहे. तुम्ही काय करतात. बोला की मी अकाउंटंट आहेत. कुठे. हे मॉडेलिंग एजन्सीमध्ये. आणि मला बोललं की तू मॉडेलिंग का नाही करतात. मला म्हणजे काय. बोला तुमचा फोटो काढणार आणि तुम्हाला पैसे देणार. बोला माझा फोटो काढणार आणि मला पैसे देणार, असं मला काम द्यावं. तुम्ही गेला तिथे. नेक्स्ट दिवस उनके घर पे चला, ऑफिस में गया नॅशनल ॲडव्हर्टायझिंग. आणि मला बघितलं आणि बोललं की हो तुमचं मेजरमेंट्स द्या, तुम्ही मॉडेल झालं. MD ओबरन. आणि तसं माझा मॉडेलिंग मला आलं. 3 वर्ष मॉडलिंग वगैरह केलं. घर संभाला जितना संभाल सका. फिर एक दिन देव साहब का बेटा ने मेरे को देवानंद सर से मिला दिया. देव साहब को मिला तो देव साहब ने बोला सुबह सुबह तुम्हारी तस्वीर देखी, शाम को तुम मेरे सामने खड़े हो, तो मैं रोल दूंगा. आणि मला एक रोल आ गया मेरे हाथ में. तो ऐसा हाथ में आते रहा. मैं मांगा नहीं. मेरा एक फकीर का एटीट्यूड है, जो दिया लिया, नहीं मिला समझे. आता परत एकदा येणार आहे अजित सरांकडे. अजित सर, खरं तर भक्ती संगीत आणि तुम्ही असं एक वेगळं कॉम्बिनेशन झालेलं आहे. मला हेच विचारायचं, मग तुम्ही सिनेमासाठी कधी आम्हाला गाताना फार का नाही दिसलात. शास्त्रीय संगीत, ख्याल गाणं आणि बॉलिवूडची गाणी गाणं एकाच वेळी फार कठीण होतं, कारण दोघांचा रियाज टोटली वेगळा आहे. आणि म्हणून शास्त्रीय संगीत गायल्यावर काय होतं, आवाज थोडासा जड होऊन जातो. हां, त्याला एक वजन येतं, जे पार्श्वगायनाला ते नको असतं. तो आवाज जेवढा लाईट असेल तेवढा चांगला असतो. पण सिनेमातलं कुठलं गाणं तुमचं आवडतं आहे. मला खरं रफी साहेब खूप आवडतात. त्यांचं गाणं जर तुमच्या आवाजात आम्हाला ऐकायची संधी मिळाली आज, 2 ओळी जर गायल्यात तुम्ही तर. बदन पे सितारे लपेटे हुए, ओ जाने तमन्ना किधर जा रही हो, जरा पास आओ तो चैन जाए, जरा पास आओ तो चैन जाए. बदन पे सितारे लपेटे हुए, ओ जाने तमन्ना किधर जा रही हो, जरा पास आओ तो चैन जाए, जरा पास आओ तो चैन जाए. वा वा वा. साधनाजी, आता तुमच्याकडे येणार आहे. अनेक अभिनेत्रींसाठी तुम्ही प्लेबॅक केलं. कसा होता हा सगळा अनुभव. खूप सुंदर अनुभव आहे आत्तापर्यंतचा जो माझा संगीताचा प्रवास आहे. खरं म्हणजे मी सुरू केलं शास्त्रीय संगीताची तालीम घेऊन. माझी आई नीला घाणेकरची. आईकडून मी शास्त्रीय संगीत शिकले. मग संगीत मार्तंड पद्मविभूषण पंडित जसराजजींकडून मला शिकण्याची संधी मिळाली. आणि फिल्म संगीतमध्ये मला कल्याणजीभाई आनंदजीभाई त्यांनी खूप मार्गदर्शन उत्तम केलं. आणि असं करत करत हा प्रवास सुरू झाला आणि आता इथपर्यंत अजून चालू आहे. पद्मजाजी, आता तुमच्याकडे पुन्हा एकदा येणार आहे. खरं तर तुम्ही सुद्धा गुरु मानता ते 3 व्यक्तींना, त्यांच्याबद्दल मला ऐकायचं तुमच्याकडून. माझे पहिले गुरु संगीत मार्तंड पद्मविभूषण पंडित जसराजजी, दुसरे गुरु पद्मश्री पंडित रिदनाजी मंगेशकर आणि पद्मविभूषण पंडित रामनारायणजी. या तिघांनीही क्लासिकलही केलं आणि सुगम संगीतही केलं. म्हणजे जसराजजींनी मला टप्पा गायकी शिकवली, क्लासिकल शिकवलं. आणि त्यांच्या गायकीचं वैशिष्ट्य मला असं वाटतं की शास्त्रीय संगीत गाऊनसुद्धा अत्यंत लालित्यपूर्ण, त्यांचा आवाजही तसा मृदू रेशमी मुलायम. त्यामुळे आम्हाला कुठे कठीण झालं नाही.
मी शास्त्रीय संगीताचेही जगभर कार्यक्रम केले, खरंय. तसंच सुगम संगीताचेही केले. एक गाणं मात्र मी रिक्वेस्ट करणार आहे, केव्हा तरी पहाटे. उलटून रात्र गेली, मिटली चुकून डोळे, मिटली 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 चुकून डोळे, हरवून रात्र गेली, केव्हा तरी पहाटे, केव्हा तरी पहाटे. वा वा, क्या बात आहे, वा. तर आता येणार आहे प्रवीण सरांकडे. प्रवीण सर, पहिल्याच इंटरनॅशनल मॅच मध्ये तुम्ही शतक ठोकलत, कसं वाटलं होतं? नक्कीच, कारण आजचा जसा आपण जमाना पाहिला तर फार डेटा अवेलेबल असतो, सगळ्या व्हिडिओज मिळत असतात. आपण म्हणताय ती मॅच होती 92 साली साऊथ आफ्रिकेत. साऊथ आफ्रिकेचा संघही त्याआधी क्रिकेट खेळत नव्हता. ती अच्छा. ऐतिहासिक टेस्ट मॅच होती की साऊथ आफ्रिका 25 वर्षानंतर त्यांना इंटरनॅशनल क्रिकेट खेळायला मिळालं, आणि त्याआधी भारताचा आम्ही पहिला दौरा होता. त्यामुळे काही इन्फॉर्मेशन्स नव्हते की इकडे कशा विकेट्स आहेत, काय आहे, बाउन्स काय आहे. आम्ही तिथे गेल्यावर जाणवलं की ही विकेट वेगळी आहे, तिकडचा बाउन्स वेगळा आहे. आणि जी विकेट किंग्समीड डर्बनची आहे ती सगळ्यात जगातल्या एक फास्टेस्ट विकेट म्हणून प्रसिद्ध होती. आणि आम्ही शिवाजी पार्कात खेळलेलो ना, तेव्हा बॉलिंग मशीन होती. पण जसं म्हटलं की गुरुचा आशीर्वाद असलं तर मला वाटतं काही अशक्य नसतं. आणि माझ्या पहिल्याच सामन्यात जेव्हा 38ला 4 होत्या तेव्हा मी बॅटिंगला आलो आणि आम्ही शतक करून आम्ही ती टेस्ट मॅच वाचवली. आणि आजही 20 वर्ष झाली आहेत त्या पिचवरती मी एकटा भारतीय की तिकडे मी परदेशात शतक केलेलं आहे. वा 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 वा, क्या बात आहे, वा वा. जॅकी सर, काय झालंय, तुम्ही आमच्या गावात आलाय ना आज, तर इकडे एक पंचायत भरते. जसं पोलीस स्टेशन असतं तशी गावचं एक पोलीस स्टेशन असतं. बरोबर आहे. तर ते एक पोलीस मित्र आहेत, ते म्हणतात जॅकी सरांना तिकडे घेऊन जाणार आहे. हा, घेऊन जाओ. तर ते पोलीस मित्र मागे थांबलेले आहेत. या पोलीस पाटील या. बंद करा बंद करा बंद करा रे, काय आहे? बंद करा, बंद करा, सगळं बंद करायचं. हे कोण आहे? शाहीची दौत, तुम्ही कोण आहे? कोणी म्हणजे वाटलं कोण तुला मी? हा, नाही सॉरी, मला माहित नव्हतं म्हणून विचारलं. तुम्ही वेगळे कपडे घाले ना, हे जुने पोलिसांची स्टाईल आहे. हे पोलीस पाटील, हा, पोलीस पाटील. पोलीस पाटील लागलेत? हे, नाही काय बोलताय काय तुम्ही, ते कळलं नाही मला. मी 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 पोलीस पाटील आहे. मग ते जरा मोठ्यानं बोला ना, मला पण ऐकू येत नाही. त्यांना कसं ऐकू येईल? क्या करणे काय बिडू? ते काय नाही, आमच्या पंचायतीमध्ये तुम्हाला बोलवलंय. चला येऊ बरोबर आता. चला ना निघाय लगेच. वा वा, टाळ्या सरांसाठी.